सुनेत्रा पवारांनी बारामती लोकसभा मतदारसंघातनं उमेदवारी अर्ज भरलेला आहे, तर दुसरीकडे अजित पवार यांनीही उमेदवारी अर्ज दाखल केलाय। बारामती लोकसभा मतदारसंघातून अजित पवारांनी अर्ज भरलाय। यावेळेला विजय शिवतारे, भीमराव तापकीर हे सुद्धा उपस्थित होते। त्यामुळे बारामतीतनं सुनेत्रा पवार आणि अजित पवार यांनी लोकसभेचा अर्ज दाखल केलेला आहे। विजय शिवतारे, भीमराव तापकीर यांच्या उपस्थितीत अजित पवारांनी अर्ज दाखल केलेला आहे। त्यामुळे एकाच घरातनं दोन अर्ज का अशी चर्चा रंगलेली आहे। अजित पवारांच्या पत्नी त्यांच्यासाठी अजित पवार मैदानात उतरल्यात, तरीही अजित पवारांनी लोकसभेसाठी अर्ज दाखल केलाय। याच्या मागची नेमकी रणनीती काय कारणं असू शकतात हे जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी चंद्रकांत फुंदे यांच्याकडनं। चंद्रकांत, नेमकं काय कारण आहे? जर अर्ज बाद झाला तर बॅकअप असावा, हे एकमेव कारण आहे की आणखी काही कारण आहे? सध्या तरी वर्करने हे सांगितलं जातंय की आम्ही डमी म्हणूनच अजितदादांचा फॉर्म भरलेला आहे, पण बारामतीत ही चर्चा आहे। कारण जे सर्वे येत आहेत ते सर्वे सुनेत्रा वहिनींना फॉर नाही आहेत, निगेटिव्ह दाखवतात। म्हणून स्टँड बाय जर उद्या भविष्यात न करो, जर अजितदादाच मैदानात उतरले तर आश्चर्य वाटून घेऊ नये असे काही जण म्हणतात। दादा समर्थक ते आपण म्हणत नाही, म्हणून दादांनी फॉर्म भरलाय आणि नंतर त्याचा व्हिडिओ काढलाय। याचाच अर्थ आपण समजून घ्यावा की अजूनही भाजप महायुतीत बारामतीतनं सुनेत्रा वहिनीच लढणार की दादा, हे अद्याप निश्चित नाही। पण सध्या तरी दादा गटाकडनं सांगितलं जातंय की नाही, वहिनीच लढणार। दादांचा फॉर्म फक्त डमी आहे, पण बघूया जोपर्यंत छाननीची तारीख येते तोपर्यंत आपण वाट पाहूया। लगेच कुठल्याही निष्कर्षाला उतरू नकोया। अगदी खरं चंद्रकांत, कारण की राजकारणात वेगवेगळ्या चर्चा असतात, मात्र त्या चर्चांचा निष्कर्ष येईपर्यंत वाट बघावी लागते आणि तशीच वाट आपल्याला उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत घ्यावी लागणार आहे। हा खरोखरच डमी अर्ज आहे की अजित पवार, फडणवीस आणि महायुतीची काही आगळी वेगळी खेळी आहे का, हे सुद्धा पाहावं लागणार आहे। मात्र त्यासाठी अर्ज मागे घ्यायच्या शेवटच्या दिवसापर्यंत आपल्याला थांबावं लागणार आहे। धन्यवाद चंद्रकांत, तुम्ही दिलेल्या या माहितीसाठी।